आणि क्वालिटीला उतरलोय उतरण्यावाला आणि फालला आकाश पालना तुम्ही बघू शकता. मागाला सुंदर डेकोरेट केलेलं एकदम. प्रयागराज महाकुंभ 2025 मध्ये एंटर करते आणि फुल क्राऊड. बाबा बाबा काय गर्दी आहे बेकार. काय रे कोणाची आवला बोलवतोय. फुल क्राऊड. हा संगमचा ठिकाण तुम्ही बघू शकता. हा बघा किती मौज. नमस्कार मित्रांनो, मी करण मात्र पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कालच व्हिडिओ तुम्ही बघितले असेल. कालची अयोध्येला होता आणि अयोध्येवरून ट्रेन करून आम्ही प्रयागराजमध्ये आलो. आणि तुम्हाला माहिती आहे प्रयागराजमध्ये आपला महाकुंभ मेळा सुरू आहे. तर आम्ही आता आहोत प्रयागराज जंक्शन स्टेशनच्या आजूबाजूच्या एरियामध्ये आणि इथून आम्हाला 6 ते 7 किलोमीटर लांब जायचं आहे कुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी. तर कुंभमेळा तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल, खूपच मोठा कुंभमेळा आहे तो. आणि मला वाटत नाही की एका दिवसात किंवा 2 दिवसात फिरून होईल. पण आमच्याकडे आजचा दिवस आहे. आजच्या दिवसात आम्हाला जेवढं फिरतं तेवढं आम्ही कुंभमेळ्यात फिरणार आहोत. तर बघूया आता आम्ही निघोले कुंभमेळ्यामध्ये. आमच्या तिकडे जेवढं फिरतं तेवढं फिरता येईल आणि जेवढं मला तुम्हाला दाखवतं तेवढं मी दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता निघालो आम्ही महाकुंभमेळ्याच्या रस्त्याकडे. तर नाश्ता वगैरे करून निघालो आहे. तर नॉर्मली रोड आहे हा. त्या रोडवर पण तुम्ही गर्दी बघू शकता. तर इथून आम्हाला सरळ जायचं आहे. महाकुंभमेळा काहीतरी 20 किलोमीटरच्या एरियामध्ये आहे. सगळा महाकुंभ काय आम्हाला फिरता येणार नाही, थोडाफार येईल. जेवढा फिरता येईल तेवढा आम्ही फिरणार आहोत. तर आता मेन रोडला आलेलो आम्ही. तुम्ही गर्दी बघू शकता त्या ब्रिजवरून किती येते पाहून. आणि त्रिवेणी संगम आहे, त्याच्या तिन्ही साईडला फुल गर्दी आहे, फुल म्हणजे फुल. तर आता इकडे ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या वरून आम्ही जाणार आहोत त्या साईडला. बघूया तिकडे पण फुल गर्दी आहे. कारण उद्या आहे ना 19 तारीख आहे. उद्या एक स्नान आहे. त्याच्यामध्ये आजपासून गर्दी खूपच वाढली. बघूया आपण आता जाऊया तिकडे. जवळजवळ 2 किलोमीटर जास्त चालून 2 किलोमीटर जास्त चालून किती झालं होतं 2.5 किलोमीटरपेक्षा 3 किलोमीटरपर्यंत चालत आलेलो आम्ही. आणि तुम्हाला समोर दाखवते गर्दी भाग. बघा गर्दी, पूर्ण रस्ता पॅक आहे पूर्ण. पुढे तर खूपच असणार आहे. आणि क्वालिटीला उतरलोय उतरण्यावाला आणि फालला आकाश पालना तुम्ही बघू शकता. हे बघा. आता पहिलेच आम्ही एंटर करतोय श्री गरुडा राम मंदिर महाकुंभ मेळा 2025. गरुडा राम मंदिर तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही आता तिथे जाणार आहोत दर्शनासाठी. मित्रांनो, 26 फेब्रुवारीपर्यंत आपला महाकुंभ मेळा चालू असणार आहे. तर ज्याला जमत असेल त्याला व्हिजिट करा. कारण हा महाकुंभ मेळा 144 वर्षातून एकदा आलेला आहे. तर आपली पिढी, आपली नंतरची पिढी, त्याच्यानंतर आपल्या नंतरची पिढी पण बघू शकेल. महाकुंभ मेळा माहीत नाही. म्हणून जर तुम्हाला वेळ असेल तर महाकुंभ मेळ्याला येऊन जा. 26 फेब्रुवारी. तर मित्रांनो, एंटर केले आम्ही आता आपल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या एक कस्टमाइज मंदिरामध्ये. माझ्या समोर आहे, तुम्हाला दाखवलं तर बाळाला सुंदर डेकोरेट केलेलं एकदम. आतमध्ये एकदम सुंदर मंदिर डेकोरेट केलेलं आहे. पण काय ना, फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मला बाहेरच दाखवायला लागलं मंदिराबद्दल. पण एकदम सुंदर आपल्या श्रीराम प्रभूंची मूर्ती सुद्धा एकदम सुंदर आहे. तर ते तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण फोटोग्राफी अलाउड नाही आहे मंदिरामध्ये. बाहेरचा एरिया बघा. आणि आता आम्ही एंटर करतो. तुम्ही बघायलाच प्रयागराज महाकुंभ
2025 प्रयागराज महाकुंभ 2025 मध्ये एंटर करते आणि फुल क्राऊड बघू शकता. मागे सुद्धा पुढे सुद्धा फुल म्हणजे फुलच क्राऊड आहे. त्या क्राऊड मधून आम्ही आता जाणार आहोत. बाबा 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 काय गर्दी आहे. बेकार 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 नजर जाईल. काय रे कोण आमची आवला बोलवते काय परिस्थिती आली मला. आणि निराजा मोकल अटकलेला आहे. तर मित्रांनो संगमवर आलंय आणि संगमवर एवढी गर्दी आहे ना, एवढी गर्दी आहे महाकुंभ मेळ्यासाठी, महाकुंभाचे स्नान करण्यासाठी. तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढी गर्दी आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला. थांबा 2 मिनिटं थांबा. हे बघा तुफान गर्दी तुफान. हा हे काय चालू आहे. चालू आहे फुल क्राऊड. संगमचा ठिकाण तुम्ही बघू शकता. हा बघा किती मौज आहे. लाखो करोडो पब्लिक बघा मित्रांनो. मोजता येणार नाही एवढी इन्फिनिटी पब्लिक. खूप म्हणजे खूपच पब्लिक आहे. तुम्ही मागे सुद्धा बघू शकता माझ्या. त्रिवेणी संगम तुम्ही ऐकलंच असेल. तर मला जिथून इथून जेवढा व्ह्यू दिसतोय तेवढा व्ह्यू मी त्रिवेणी संगमचा तुम्हाला दाखवणार आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघा किती बघता येते तो. मी तर शूटिंग दाखवतोय त्रिवेणी संगम. बघा मित्रांनो तुम्ही तिकडे लेफ्ट साईडला सुद्धा बघू शकता. ही लेफ्ट साईडला तिकडून नदी आलेली आहे आणि तिकडे सुद्धा गेलेली आहे. ही एक नदी गेलेली आहे. तर हा आहे त्रिवेणी संगम. हे मधले जे ब्रिज आहेत ते उद्या स्नान असल्यामुळे बंद ठेवले. शेवटी जवळजवळ 3 किलोमीटरचा ब्रिज क्रॉस करून आम्ही या साईडला आलेलो आहे. ब्रिज बघू शकता तुम्ही. बघा हा पूर्ण एवढा मोठा ब्रिज क्रॉस करून आम्ही या साईडला आता जातोय गंगा नदीच्या किनारी. लय क्राऊड आहे. पब्लिक बघा पब्लिक फुल पब्लिक. माया विश्वद्वार. आवड्या बोललो जय रे. मारणाची हाय व्हिडिओ दाखवतो तुला. हे काय
गाडी चालू. आओ भाई आओ आओ तिवारी. आओ आओ ले लो भाई महाराज. आओ. अरे ले लो यार. दूर से मला पण ये उभी तर उभी. मेरी माझं चालू कर उभी केलीस ना कट करीन मी चालू ठेव फक्त. मित्रांनो आम्ही आलो आता आपल्या गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी. तुम्ही स्नान करण्यासाठी गर्दी बघू शकता तिथे. आम्ही सुद्धा गंगा नदीमध्ये स्नान करणार आहोत आणि काय बोलतोस मग. मित्रांनो आम्ही पण आपल्या गंगा नदीमध्ये स्नान करून निघालो होता. गर्दी तर खूपच आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो की हा कुंभमेळा आहे ना तो काही तासांमध्ये काही एका 2 दिवसामध्ये फिरण्यासारखा नाही आहे. त्याला खूप दिवस लागतील फिरण्यासाठी. तर मी तुम्हाला बोललो होतो की मला जेवढं दाखवता येईल थोडेफार असेल काहीतरी सीन ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि मी तेवढंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता आम्ही निघतो आमच्या रूमकडे. कारण आमची सकाळी ट्रेन आहे आणि आता वेळ पण खूप झाला आहे. त्याच्यामुळे आम्ही आता रूमकडे निघतो आमच्या. थोड़ा तेगिदिಲ್ಲ मावा. भैया केला होता संध्याकाळ झाले मित्रांनो. आणि जी झगमगाट आहे ती बघा लाईटिंगची. प्रयागराज महाकुंभ मेळा 2025ची. तरी अजून संध्याकाळच आहे. अजून पूर्ण रात्र झालेली नाही आहे. पूर्ण रात्र झाल्यावर काय व्ह्यू असेल झाले मित्रांनो. आणि व्ह्यू बघा व्ह्यू म्हणजे पूर्ण रात्री झाल्यावर काय एक नंबरच वाटत असेल. त्या साईडला पण नगर पोहोचत नाही इथपर्यंत आपला कुंभमेळा भरलेला आहे. अरे तर मित्रांनो आताच कुंभमेळ्यातून आम्ही बाहेर निघतोय. कारण आमचा कुंभमेळा तर फिरून झाला आणि शॉपिंग पण झालेली आहे आमची. तर आता आम्ही जातो आमच्या रूमच्या रस्त्याकडे. तुमचं चेकआउट आम्ही पण झालेलं आहे. तर चेकआउट करतो आणि जेवणाचं बघतो. आणि उद्या सकाळी 5:30 वाजता आमची ट्रेन आहे. तर
बाय करते कुंभमेळ्याला. तुम्ही बघू शकता माझ्या कुंभमेळा हा खूप म्हणजे खूपच मोठा आहे. समोर बघा राम मंदिर. मित्रांनो सध्या मी आता प्रयागराज सिटीमध्ये आहे आणि उद्या 29 तारीख आहे, 29 जानेवारी. आणि उद्याच्या दिवशी स्नान आहे इथे. तर या दिवशी इथली लोक एवढी बिल्डर आहेत ना. आता आम्ही चालत येत होतो, प्रत्येक ठिकाणी चहा बिस्किट टोस्ट वगैरे याची सोय केलेली आहे. आणि उद्या भांडारा, उद्या सगळ्या ठिकाणी भांडारे ठेवले आहे बघा. उद्या अशाच सगळ्या ठिकाणी प्रसादाचं जेवण आहे. आणि आम्ही ह्या एकच ठिकाण नाही, असे मी जवळजवळ येता जाता 10 ते 12 एक ठिकाण बघितले की उद्या फ्रीमध्ये इथे भांडारा दिला जाणार आहे. तर अशी बिल्डर लोक आहेत इथे. तर उद्या 29 जानेवारीचा अभंग स्थान असल्यामुळे या शुभमुहूर्तावर इथे जेवण ठेवलेलं आहे. तर मला खूप चांगलं वाटलं ते बघून. आपल्या सिटीमध्ये सुद्धा असं काय असेल तर असं कार्यक्रम व्हायला पाहिजे. प्रयागराज या कुंभमेळ्यातून आम्ही आता रूमवर आलेलो आहे. आणि आमची सकाळी तुम्हाला बोललो मी आधीच्या क्लिपमध्ये पण की सकाळी 5:25 ट्रेन आहे. आणि आता एक क्लिप तुम्हाला दाखवली पण की मी रस्त्यामधून येताना उद्या जो 29 तारखेचा स्नान आहे त्यासाठी इथल्या लोकांनी म्हणजे ठिकाणी जेवणाची व्यवस्था, चाय हे ते स्नॅक्सची व्यवस्था खूप केलेली आहे. आणि एक गोष्ट मी माझ्या अभिमानाने सांगतो, आमच्या अभिमानाने सांगतो की 144 वर्षांनी येणारा महाकुंभ सोहळ्याचे आम्ही भागीदार झालो. याबद्दल आम्हाला गर्व वाटतो आहे. कारण मला तरी वाटतं आहे आमची पिढी, आमच्या पुढची पिढी, त्याच्यानंतरची पिढी 144 वर्षांनी येणारा महाकुंभ मेळा बघू शकेल की नाही माहिती नाही आम्हाला. कारण तो महाकुंभ मेळा असणार आहे 2169ला. तर तुम्हाला पण यायचं असेल तर म्हणजे तुम्ही याल, मी तर सांगेन याच वेळात वेळ काढून येऊ शकता तुम्ही. हे नाते ट्रेन आलेली आहे आमची. आणि ट्रेन आता आले खरी, आम्ही चाललोय करू. पण ह्या मागचा काही जो काही इतिहास घडलाय तो सगळा रामायण तुम्हाला मी सांगणार आहे. थोडक्यातच सांगेल, असं नाही सांगणार. एक क्लिप ट्रेनमध्ये घेईन, त्याच्यानंतर ह्या सिरीजचा लॉग इथेच एंड करेन. घरपर्यंत जाणार नाही लॉग एंड करायला, कारण जरा सांगतो तुम्हाला एक विषय. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 8:15 ते 8:30 वाजलेले आहेत. आणि आता आम्ही प्रयागराजच्या पुढील म्हणजे शेजारील प्रयागराज चिवकी स्टेशन आहे त्याच्यावरून बसलेलो आहे. तर आमची ट्रेन होती सकाळी 5:25. तर त्यामागे खूप मोठा इतिहास झाला आहे. आमच्या प्रवासामध्ये खूप अडथळेसुद्धा आले आम्हाला. तरी पण आम्ही काय म्हणलो, कुंभमेळा होता, जाऊ दे, काही ना काहीतरी अडथळे नाही. ही तर अडचण खूपच मोठी आलेली. काल सकाळी म्हणजे आज सकाळी नाही रे काय बोलते, काल सकाळी 3 वाजता आम्ही स्टेशनवर गेलो होतो. तर त्या स्टेशनवरून सांगितलं की इथून ट्रेन मिळणार नाही. तर आम्ही पुढच्या स्टेशनला गेलो. तिथे 3 वाजता पोचलो, 3:30ला पोचलो. आणि सकाळी 5:30ला ट्रेन येणार होती. तर ती 5:30ची सांगितलं त्यांनी 8 वाजता येईल. 8 ते 10 झाले, सकाळी दुपारचे 12, संध्याकाळ झाली. शेवटी संध्याकाळी ट्रेन आली. खूप म्हणजे खूप आम्हाला हे झालं, त्रास झाला तिथे. तर त्याच्यानंतर आम्हाला ट्रेन भेटली. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही कुंभमेळ्यामध्ये गेलो होतो. तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी बोललो होतो की आमच्याकडे वेळ नाही आहे, मला जेवढं दाखवते तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आहे. तर गर्दी तर खूप आहे. तुम्हाला यायचं असेल तर विचारपूस करून या. आणि शक्यतो आपल्यासोबत आपल्या बहिणींना किंवा यांना आणू नका, कारण लेडीज खूपच गर्दी आहे इथं. आजच 29 जानेवारी मोठा स्नान होता, त्याच्यामुळे तो पण आखाड्यावाल्यांनी कॅन्सल केला होता, कारण खूपच गर्दी होती. त्याच्यामुळे प्रॉब्लेम पण खूप झाले. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सकाळपासून काही दाखवलं नाही, कारण तुम्हाला नव्हतं दाखवायचं की आम्ही काय करत होतो आणि काय नाही ते, कारण पूर्ण आम्हाला त्रासच होत होता. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.